जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. आणि आपली पाणी बिणी घेऊन आली आणि मी बघून थोडासा शॉक झालो. मी आता मोठी लोक निर्माते वगैरे त्यांच्या घरात बसलोय, तर कामवाली इतकी सुंदर असेल असा अंदाज नव्हता आला. नेमकं आउटडोअरला गेल्यावरच सगळ्यांना बायका गर्लफ्रेंड आठवायला लागतात. म्हणजे घरात इथे कधीच बोलणं होत नाही, आउटडोअरला गेल्यावर कशी आहे जानू येते एक नंतर सुरू होत. पण त्या दरम्यान कधी तुमचं बोलणं झालं नाही? खरं सांगू तर बहुतेक फोन करायचा घरी. हो ना? हो, तेव्हा काय हो? लँडलाईन होते ना. आता सांगा, आता बोलाच. आणि हसमुख भाई हे काय म्हणून विचारायचं, फोन करू. मग शेवटी ते एकदा त्या भावाने वैतागून सांगितलं की हसमुखबाई मर गया. ते सांगितलं ॲडमिट आहे. मला सांगा, हे डावा हात दुखेल तुमचा, इतक्या वेळा मारता येतात? घरी डावा नाही, डायरेक्ट हात असे असतात. काय हो, तुम्ही गळा धरता? असं नाही. दोन तीन वेळा तर बुचकारला मला पूर्ण. नको बिको वार, खूप अतरंगी आहे. ॲक्च्युली मला ना मुलगा बघायला आला, तर मी ह्यांना म्हटलं की मुलगा बघायला येणार आहे, काय करायचं असं. मग आम्ही डिसिजन घेतला की कोर्ट मॅरेज करूया काय असं. हे कोण तुम्हाला कुठून बळ ही आयडिया कोणी दिली? काय हो पिक्चर बघून तुमचेच. सलील, या चित्रपटाविषयी जाणून घ्यायचं आहे आम्हाला. 12 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होतोय, वेडिंगचा सिनेमा. मुळात असं आहे की एका दिग्दर्शिकेची गोष्ट आहे की जिला काहीतरी भयंकर सेन्सिटिव्ह इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये आपली फिल्म जाईल असे सामाजिक विषय वगैरे हाताळायचे, आणि इतकी सारी वेगवेगळ्या प्रवृत्तीची लोक ज्यांची प्रत्येकाची एक फिलॉसॉफी आहे, ते तिला भेटत जातात, त्यांच्याशी ती बोलत जाते. आणि मग नेमकं तिचं काय होतं या प्रवासात आणि या दोघांचं काय होतं, याचा चित्रपट आहे वेडिंगचा सिनेमा. म्हणजे कर्जतचा जो स्टुडिओ आहे तो तुमच्यासाठी खूप लकी आहे. हो, आम्ही येता जाता त्या स्टुडिओला जातो. अजूनही त्या आठवणी तशाच जागे आहेत. तिथे गेलात की? हो, म्हणजे मी बघायची सारखी सारखी ह्याला, पण हा बघायचाच नाही. का नाही हो, का नव्हता बघत? मग प्रपोज कोणी कोणाला केलं? मी केला. रेयांश हा लहान आहे, त्याला ओरडणं आणि त्याच्यावर रागराग करणं सोडावं. प्रेमाने ओरडते. जर तो व्यवस्थितपणे खाल्लं नाही वगैरे पुढे कसं एवढं आहे, त्याचं- त्याला काय कळतंय ते? पण त्याला कळत नाही म्हणून तर मी ओरडते. त्याला ते ओरडलेलं तरी कळेल का? बिल्डिंग मधले सगळे शेजारी दुसरीकडे घर शोधतायत, कारण तुम्ही मोठ्या मोठ्याने बोलता आणि त्याचा त्यांना त्रास होतो. चुकीचं आहे. पट्टी ना? कपडे अडकवण्याच्या क्लिपच्या सहाय्याने डॉमिनोज एका बाउलमधून दुसऱ्या बाउलमध्ये टाकायचे. 30 सेकंदाची वेळ, आणि 30 सेकंदामध्ये जर 15 डॉमिनोज तुम्ही गोळा केले तर बक्षीस या वहिनींना मिळणार. बघूया काय होणार. 10 सेकंद झाली, 20 सेकंद राहिले, 15 गोळा करायचे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. आता जर 15 नसतील तर बक्षीस गेलं, आणि बक्षीस गेलं तर तुमच्या हातात मी पट्टी देणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. गाणं. गौरी मांडवा खाली, गोरी गोरी गौरी मांडवा खाली. रेड ब्लड ब्ल्यू बर्ड, रेड ब्लड ब्ल्यू बर्ड. हां, हे वाक्य न चुकता 7 वेळा म्हणायचं. रेड ब्लड ब्ल्यू बर्ड, 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 रेड ब्लड ब्ल्यू बर्ड,
रेड ब्लड ब्ल्यू बर्ड रेड ब्लड ब्ल्यू बर्ड रेड ब्लड ब्ल्यू बर्ड. अभिनंदन. अभिनंदन. ए गलगल हे हुशार कर. कुठे राहता तुम्ही? भांडूप. भांडूपला कुठे? भांडूप गाढव नाका. गाढव नाका. आणि यांचं घर कुठे आहे? माझं एक स्टॉप पुढे. बरोबर. आता तुमच्या घरातून निघायचं आणि ह्यांच्या घरी जायचं आणि त्यांच्या घरातून त्यांना भेटून परत तुमच्या घरात यायचं. एवढा प्रवास एकही इंग्लिश शब्द न वापरता तुम्ही आम्हाला सांगायचा आहे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. मी माझ्या घरातून निघाले, रस्त्याने चालत गेले. ताईच्या घरी मुली आहेत तर त्यांच्यासाठी खाऊ घेतला. ताईला भेटले, तिथून रस्त्याने परत चालत आले माझ्या घरी. घरी आल्यावर काय? घरी आल्यावर आराम केला. अरे वा, अभिनंदन. थँक्यू. आता काय करू? काम तर करत नाही मी घरी, मग आरामच करते. मला वाटलं बेल वाजवले. अभिनंदन. हिचं सिझरिंग झालं होतं त्यावेळेला. तिला 5 दिवस काय उठायचं नव्हतं आणि तिला दूध पाजायला पण खूप वाईट दिवस होते की तिला असं फिरवत होते माझे रिलेटिव्ह. मुलगी रडायला लागली की सांगायला कोणाला तरी सांगायचं की जरा दूध पाजता गाईला. कुठलीही बाईने मला त्यावेळेला कधी असं कोण बोलली नाही की नाही म्हणजे मला झोपायचं आहे किंवा माझ्या मुलाला दूध पाजायचं आहे. कोणी नाही बोललं नाही. का रे, काय झालं? हो या, तुम्ही बंगल्यावर चला. अरे बंगल्यावर कशाला? ताई साहेब आलेत. काय? शनाईबाई येऊन गेल्या. काय काय चौकशी करत होती ती? हेच आपलं मॅडम कुठे गेल्या, सर कुठे गेले. शन्या, कशाला आलीस इथे? हा, कोणाबरोबर आली आहे? अलोन आली, एकटी आली आहे मी. अगं हो, पण का आली आहेस? अरे यार, त्या गॅरीमुळे मी का आली इथे? काही कळत नाहीये मला. गुरुचा काही प्लॅन नाही आहे ना नवीन? आता अजून काय प्लॅन असणार आहे? शनया, तू कुठे आहेस? मी तुला भेटायला येतोय केड्याच्या घरी. यार, गॅरी तर तिकडे. मला कळतंय का? हे बघा, मला असा डाऊट आहे की शनाया राधिकाच्या मागोमाग त्या साखर गावला गेली. आणि जर हे खरं असेल ना तर आपण जो काही प्लॅन करतोय त्याच्यामध्ये फार मेजर घोळ होती. अपेक्षा ठेवून या घरात इले होते पण मी कधीच त्याच्यावर प्रेम नाही केले. सारखं चिडले, रागवलंय त्याच्यावर. पण आता गेल्यावर कळता मला सरिता. हो, गावलं वाटतं मुडदो. अहो, तिकडे देकाराच्या चौथाऱ्यावर दान धर्म करताना चेंगराचेंगरी झाली, माणसं मेली. आणि तुमचं काय हो? माणसं मेली नाहीत हिरोजीराव, माणसं मारलीत. त्यात कलुषाचा डाव असणार. काय सांगताय काय? पण तो ही चेंगराचेंगरी नसून नरबळी आहे. नरबळी? होय. बोला महाराज, क्षमा असावी, परंतु या कलुषानं मोठा गुन्हा केलाय. काय झालंय अनाजीपंत? आता खरं बोलायचं नव्हतं पण या कलुषानं डोंगराला बळी दिलाय. सरांनी त्यांच्या भूतकाळाबद्दल जे काही सांगितलं ते सगळं इथे बसून बनवून सांगितलं. ईशा, अगं काय झालं बाळा? दार उघड ना, आम्ही केव्हाचे बाहेर आहोत. आम्ही विश्वास ठेवला सर, पण तुम्ही विश्वासघात केलात. उद्या गावच्या देवीची पूजा ठावाय ना. कौल लावायला अख्खा गाव उद्याच्या दिवसाची वाट बघत असतोय. ते कौल लावा तुम्ही बी जरा. कसला कौल? आता लहानुली पावलं कधी खेळणार हे विचारा देवाला. तुम्ही आई होणार आहात. अगं, गायकवाड घराण्याला वारस देऊन थोरलं पण मिळवायचा मार्गच आहे. पण उद्यापासनं या घरातली गणितं आम्ही बदलवणार.
हे नक्की. माझे गुडघे खूप दुखत होते. पुण्याच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की दोन्ही गुडघ्यांचे ऑपरेशन करावे लागतील. पण मी वर्षभर गोळ्या घेतल्यानंतर ते सोडून दिलं आणि माझ्या आहारातनं बदल करून मी आज गुडघेदुखीचं ऑपरेशन टाळलं आणि 1.5 वर्ष झालं गोळ्या औषध सुद्धा घेत नाही.